प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितलं आणि खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं आणि बघितल्यानंतर खान म्हणतो कसा शिवाजी हमारे गले तो लग जाओ खानदा विमान मानेला खानदा विमान मानेला खानदा विमान मानेला खानदा विमान मानेला गटारीचा वार त्याने केला गटारीचा वार त्याने केला गटारीचा वार त्याने केला गटारीचा वार त्याने केला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला खान गडबडला ऐका तीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीवरती या भारताच्या भूमीवरती अधर्माची स्थापना होत होती धर्माची गोडी खाली पाडण्यात येत होती आणि अशा वेळेला राष्ट्रमाता जिजामाता आऊसाहेब जिजामाता यांनी बुरहानगरमध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरावर प्रार्थना केली भवानीला साकडं घातलं हे जगदंबे हे भवानी प्रसन्न हो माझ्या उदरी माझ्या या मराठमोळी मातेसाठी माझ्या या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एक शुद्ध अंकुर माझ्या पोटी जन्माला घाल अशी प्रार्थना ज्यावेळेस आऊसाहेबांनी केली भवानी माता प्रसन्न झाल्यानंतर आऊसाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराष्ट्राचं ते देखणं स्वप्न ज्या प्रत्येक नजरेने बघितलं होतं ते देखणं स्वप्न त्या ठिकाणी आऊसाहेबांच्या पोटी जन्माला आलं आणि आऊसाहेबांच्या पोटी ते स्वप्न जन्माला आल्याच्या अगोदर आऊसाहेबांना त्या ठिकाणी शिवनेरीच्या किल्ल्यावर ठेवण्यात आलं होतं ही आनंदाची बातमी ज्या वेळेस छत्रपती शाहूराजांना कळाली राजांनी दोन दाशा मासाहेबांच्या सेवेसाठी पाठवल्या आणि मासाहेबांना विचारण्यात आलं मासाहेब तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं तुमची इच्छा सांगा तुम्ही जे काही डोहाळे आम्हाला सांगा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा आम्ही पूर्ण करू आऊसाहेबांना ज्यावेळेस विनंतीपूर्वक हे विचारण्यात आलं त्यावेळेस आऊसाहेब सांगत दाशा हो साजोबा तुम्हाला माझी कुठल्याही प्रकारची इच्छा सांगायची नाही पण तुम्ही म्हणताच ना मी काहीतरी इच्छा व्यक्त करावी तर असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं हातामध्ये तलवार घ्यावी सह्याद्रीच्या दऱ्यात घोड्यामध्ये फिरावं आणि शत्रूचा निस्तर नाबूद करावा अधर्म जगी हा झाला फार संसार
शिवाजी महाराजांचे होठ, ऐका, दाबले असते छत्रपती शिवाजी महाराजांचे होठ, निघाल्या असत्या दुधाच्या धारा, निघाल्या असत्या रक्ताच्या धारा. एवढ्या बारक्या वयामध्ये आऊसाहेबांनी राजांना जवळ केलं. राजे, खेळ खेळायचा असेल तर मर्दानी खेळ खेळायचा. राजे, खेळ खेळायचा असेल तर मर्दानी खेळ खेळायचा. इट्टी दांडू खेळण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाहीये. राजे, खेळ खेळायचा असेल तर तलवारीच्या पाठीचा खेळ खेळायचा. वयाच्या 16व्या वर्षी आऊसाहेबांनी तोरणा नावाचा किल्ला दाखवला आणि वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा नावाचा किल्ला जिंकला. महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या बाहेर पसरायला लागली आणि ही कीर्ती औरंगजेब बादशाहपर्यंत पोहोचली. आणि औरंगजेब बादशाहपर्यंत ज्यावेळेस ही कीर्ती पोहोचली तर बादशाने पैजेचा विडा ठेवला. आणि पैजेचा विडा ठेवला. कौन पकड़ के लाएगा वो सह्याद्री के चूहे को, कौन पकड़ के लाएगा वो सह्याद्री के चूहे को. अशामध्ये सगळे जण खाली माना घालून बसले. कोणाचाच आवाज उठत नाही. सगळ्यांच्या माना खाली आहे. कोणी म्हणत नाही आम्ही तो पैजेचा विडा उचलू म्हणून. आणि या सगळ्यातून एक आवाज आला, हम पकड़ के लाएंगे उसको. कोण होता तो? नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान, जिथं जातं जणू शैतान. नाव त्याचं अफजल खान, जिथं जातं जणू शैतान. शिवबाला टाकलं चिरडून, खान बोलला छाती ठोकून. छाती ठोकून, छाती ठोकून. अफजल खानाने काही घोडदळ घेतले, काही पायदळ घेतले. काही घोडदळ घेतले, काही पायदळ घेतले आणि 40,000च्या संख्येने महाराष्ट्राच्या दिशेने अफजल खान निघाला. आणि अफजल खानाने महाराष्ट्रावर आक्रमण केलं. जे मंदिरं दिसत गेली ते मंदिर तोडत गेला. जे सभागृह दिसत गेले ते तोडत गेला. आया बहिणीची आबरू लुटत गेला. जेजुरीचा खंडोबा, शिखर शिंगणापूरचा महादेव, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची लक्ष्मी, सगळे रावड त्याने उद्ध्वस्त केले. राजांच्या कानावर वार्ता आली. राजांच्या कानावर वार्ता आली. राजांचे डोळे लालबंद झाले. राजांच्या जवळ एक जवळचा मावडा होता, जिवाजी महाला. जिवाजी महालाने राजांजवळ आले. राजे, अफजल खान सोबत आपण झुंजू शकत नाही. लाखोच्या संख्येने सैन्य आणलंय, हजारोच्या संख्येने सैन्य आणलंय. म्हणून काही दिवसासाठी राजे तुम्ही अज्ञातवासाला निघून जावा. राहील वर्ष 2 वर्ष इकडे आणि वैतागून जाईल माघारी. जिवाजी महाराजांनी ज्यावेळेस असं सांगितलं, आऊसाहेबांच्या कानावर हे शब्द पडले. आऊसाहेबांच्या कानावर शब्द आले. आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवला आणि राजे ऐका, राजे ऐका, शत्रू सोबत युद्ध करताना प्राण गेला तरी बेहत्तर. शत्रू सोबत युद्ध करताना प्राण गेला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जायचं नाही. कारण अंधाराला घाबरत नाही, प्रकाशाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, प्रकाशाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. आई करी गुणी संस्कार, हरी करी गुणी संस्कार. आई करी गुणी संस्कार, आई करी गुणी संस्कार. असा वाघिणीचा तो छावा, वाघिणीचा तो छावा. असा वाघिणीचा तो छावा, डोक्यात गनिमी कावा. शत्रूला कसा चिरडावा, बेटीसाठी धाडला ससावा. बेटीसाठी धाडला, बेटीसाठी धाडला.
चाचा हो. काय म्हटले? आप हमारे हाफिज चाचा हो. काय म्हटलं? हाफिज चाचा. म्हणजे ज्या दरबारमध्ये तुम्ही काम करतात त्या दरबारमध्ये माझे वडील छत्रपती शाहूराजे यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या न्यायाने तुम्ही माझे कोण लागतात? चाचा जान लगते हो आप कौन लगते हो? चाचा जान. हाँ, इसलिए खान साहब आप हमारे हाफिज चाचा हो. हम आपसे युद्ध नहीं करना चाहते, हम आपसे जंग नहीं लड़ना चाहते, हम आपसे दोस्ती करना चाहते और इसलिए आपसे मुलाकात की चाह रखते, आपसे मुलाकात की चाह रखते. आणि मुलाकात करण्यासाठी एक सुंदर दिवस, एक सुंदर जागा निवडण्यात आली आणि ती जागा म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या घरामध्ये, शिवाजी राजाच्या घरामध्ये, शिवाजी राजाच्या शिवाजी राजाच्या अफजल खान समोर आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज समोर उभे आहेत आणि अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितलं आणि खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं आणि बघितल्यानंतर खान म्हणतो कसा? शिवाजी हमारे गले तो लग जाओ. खानदा विमान मानेला, खानदा विमान मानेला, खानदा विमान मानेला, खानदा विमान मानेला. गटारीचा वार त्याने केला, गटारीचा वार त्याने केला, गटारीचा वार त्याने केला, गटारीचा वार त्याने केला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. खान गडबडला. ऐका, जवळ असलेली वाघ नख काढली, खानाच्या पोटाला लावली. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा, पावन केला कृष्णेचा, पावन छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 हर. घनाघनाने मूर्ती भंगल्या, घनाघनाने मूर्ती भंगल्या. प्रताप दुर्गा गडी, वाघ नखाने खान फाडिला. प्रताप दुर्गा गडी, घनाघनाने मूर्ती भंगल्या, घनाघनाने मूर्ती भंगल्या. महाराजांच्या जन्मापासून तोरणागड असेल, सुरतेची लूट असेल, शाहिस्त खानाचे बोट कापणे असतील, अफजल खानाचा वध असेल, असे 5-6 पोवाडे मी म्हणतो, पण मनाविषयी कीर्तन आहे असा विषय.